आणि नॉन स्ट्राइक एंडला मिस्टर योगेश पाटील हे दोन सलामीवीर अगदी आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. तर अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधन. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे. इनटू द गॅप मिड विकेट सीमारेषा पार. आजच्या दिवसाची सुरुवात 10 वाजून 10 मिनिटांनी आणि पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत दणदणीत चौकार 4. खूप सुंदर पद्धतीने बॅकफुटला होते. थोडासा आकू डब्याची लेंथ होती. वेट परिपूर्ण ट्रान्सफर झालं आणि मिड विकेट सीमारेषा पार या चेंडूला धाडलंय 4 धावेंकरिता. ग्रेट स्टार्ट बाय सचिन. फटका यावेळेस मिस टायमिंग आहे. झेल हवेमध्ये अमित पाटील स्वतः जात आहेत परंतु चेंडू पासून बराच लांब राहिले. थोडासा कॉल त्या ठिकाणी देणं खूप महत्वाची भूमिका होती. फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला ज्या वेळेस धावत होते ट्रॅक वरना नव्हते आणि तेच कारण यावेळेस बघायला मिळालं. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये होता परंतु कन्वर्ट करू शकले नाहीये त्या झेलला. पाहू शकतात रिप्लाय मध्ये सुद्धा आपण शरीरापासून थोडेसे दूर राहिले. शॉट मिड विकेट शॉट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक श्रवण आणि अमोल जोपर्यंत पोहोचले तोपर्यंत अगदी हा झेल ड्रॉप झालाय परंतु सिंगल आले. सुखरूप आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये म्हणायचं झालं तर जुग जुग जिओ असा आशीर्वाद मिळालाय खास करून सचिन किनी यांना. 5 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. पॉवर प्लेचं बंधन आहे अगदी आपण पाहू शकाल. फर्स्ट ओव्हर हर्षाला आपण बघू शकता 22 नंबरची जर्सी डीप कव्हरच्या रिझन मध्ये सुसज्जित केले गेले आणि तदनंतर आणखी एक क्षेत्ररक्षक चिन्मय तरे यांना आपण बघू शकता व्हाईटिश कॉर्नर रिझन मध्ये. आता राईट हँड बॅटर आहे म्हणजेच अगदी आपण बघू शकता डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि तदनंतर लॉंग ऑफ रिझन मध्ये पॉइंट कव्हर पॉइंट आणि तदनंतर मिड ऑफ आणि मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट स्क्वेअर लेग घेतले गेले. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मान अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अमित स्लाइस केलं. या चेंडूला खूप चांगला स्ट्रोक आहे परंतु पॉइंटच्या रिझन मध्ये स्टॉप केलंय. एक सिंगल धाव या ठिकाणी जॉईंट होत असताना स्कोर कार्डवर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 6 अंकांवर. पहिली धाव प्रत्येक फलंदाजाकरिता खूप महत्वाची असते कारण की सकाळचं सत्र आहे. थोडीशी बॉडी वॉर्मअप नाहीये. थोडीशी बॉडी गरम नाहीये. पहिली धाव घेतल्यानंतर जो मानसिक दबाव आहे मानसिक दडपण आहे तो नक्कीच कमी होत असतो आणि पहिली धाव एखाद्या फलंदाजाकरिता खूप मोलाची. समोरच्या दिशेने खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी जॉईन झाले. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 7 अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. अग्री प्रीमियर लीग सीझन 8 अगदी आपण पाहू शकाल काय जबरदस्त सुरुवात या अगदी स्पर्धेची. अग्री बांधवांकरिता म्हणायचं झालं तर खूप सुंदर पद्धतीची स्पर्धा. प्रत्येक बांधवांकरिता अग्री समाज मात्र सातत्याने या स्पर्धेची वाट बघत असतो. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक आहे. प्रतीक पाटील धावत पळत येतात परंतु त्यांना वेट करून चेंडू सरळ निघून आलाय. योगेश जितरे यांच्या स्वागताकरिता चौकार 4. इलेव्हन रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगला स्ट्रोक होता. मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होते आणि त्याला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार 4 धावेंकरिता आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 11 अंकांवर. यावेळेस इनफिल्डच्या बॉलने फोर्स केलाय. खूप चांगला स्ट्रोक. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर करेल. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. पुराना चावल योगेशच्या बॅटमधनं चौकार 4. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तेलाने दिवे तर सर्वच लावतात परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात्कार आणि ई म्हणजे ईश्वरचे स्वरूप. प्रेम तर सर्वच करतात परंतु जिच्याकडनं खऱ्या अर्थाने माया मिळते तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. असं म्हणतात ना की देव सर्वकडे पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आई नावाची निर्मिती केली.
जगातील असं एकमेव न्यायालय आहे जिथे आयुष्यातील सर्व गुन्हे माफ होतात आणि ती आहे आपली आईची माया. मिस यू असा हॅशटॅग देऊया. काय चांगला स्ट्रोक अगदी योगेश पाटील यांच्या माध्यमातून अगदी नवसई विभागातील हा खेळाडू आणि काय जबरदस्त ही सुरुवात बघायला मिळते. 15 धावा या स्कोर कार्डवर विदाउट लॉस. थोडस महागडं षटक अमित पाटील यांचं पाहायला मिळालं. योगीजी पाटील यांच्याकडे बघायचं झालं तर आठवते नवसई प्रीमियर लीग मागील वर्षाची स्पर्धा आलेले 6 चेंडूंमध्ये 6 षटकार अफलातून कामगिरी अगदी पाहायला मिळाली. म्हणून टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाही. क्रिकेटमध्ये सातत्याने आपण बघितलंय. आज 40+ क्रिकेट सुद्धा वेगाने सुरू आहे. अगदी म्हणायचं झालं तर नवतून उभारते सितारे वेगाने पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आपण म्हटलं ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून खूप सुंदर पद्धतीने टॅलेंटला वयोमर्यादा उरली नाही. यंदाच IPLचं सीझन एक रेकॉर्ड घडला गेला. वयाच्या 13व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची निवड आपण बघितली. 1,20,00,000ला खरेदी केला गेला आणि राजस्थान रॉयल्स संघातनं खेळताना आपल्याला बघायला मिळेल इतिहास घडला गेला. म्हणून मी म्हटलं की टॅलेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्लाइस करण्याचा प्रयत्न केस रन ऑफ प्ले बीट होत असताना शरीरापासून दूर घडला. अमित पाटील आणि तदनंतर रोहित किनी भामट फड्याचा हा खेळाडू अगदी पाहू शकाल. मागील वर्षापासून लेदर क्रिकेट सुद्धा अनुभवतायत. एकाच संघातून गामिन स्ट्राड लेदर क्रिकेटमध्ये रुजू होताना हा प्रकार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावत पळत चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. जीवाच्या आकांत झाली. थोडेसे पडले उठले आणि तदनंतर या 2 धावा सहज रीतीने कुणाल पाटीलला आपण बघू शकाल. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी बघायला मिळाले. कालचा दिवस एकंदरीत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता विश नेटवर्कच्या माध्यमातून. प्रतीक पाटील उडता हुआ प्रतीक बघायला मिळाला. एफर्टलेस कामगिरी. संदीपचा हा खेळाडू अतिशय दर्जेदार कामगिरी त्याच्या माध्यमातून. पण सोशल मीडियाची ताकद खूप महत्वाची ठरलाय. आज घर बसल्या प्रत्येक खेळाडूला मात्र आपण हिरोच्या रूपाने बघू शकताय. स्विचिटचा प्रयत्न खूप सुंदर पद्धतीने. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. स्विचिट सुपर 4 धावा चौकार. थैंक यू. 21 रन्स ऑन अ कार्ड. खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस साकुडप्याची लेंथ खराब चेंडू होता. अच्छे गेंदों का सम्मान करो बुरे गेंदों का अपमान हे क्रिकेटचं सूत्र. बॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन. पनिश केलं गेलंय. स्क्वेअर ड्राइव्ह स्क्वेअर लिजन मध्ये चौकार 4. लाईन भरकडली होती. पॅड लाईन होता आणि पॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला धाडलं 4 धावेंकरिता. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खूप चांगला स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये मिड विकेट सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. अप्रतिम फलंदाजी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकार. वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. ज्या पद्धतीची सुरुवात हवी असते प्रत्येक संघाला तीच सुरुवात या ठिकाणी बघायला मिळते. रियाल सुपर किंग बहाडोली या संघाच्या माध्यमातून इंटू द गॅप मध्ये खेळलं. त्याचं बेनिफिट मिळालं आणि स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचले 29 रन्स ऑन अ कार्ड. 29 धावा. यावेळेस थोडस फ्रंट फुटवर खेळून येण्याचा प्रयत्न. शरीरापासून अगदी थोडेसे लांब खेळले. प्ले अँड बीट होत असताना या षटकामध्ये लगातार 3 चौकार आले आणि शेवटचा चेंडू डॉट या ठिकाणी बघायला मिळाला. आणि एक चांगल्या कन्व्हिन्सिंग सुरुवातीमध्ये अगदी आपण बघू शकता ही पार्टनरशिप सुद्धा योग्य त्या दिशेने चाललंय. सचिन केनी 20 धाब्यांवर खेळतोय. 9 चेंडू त्याने फेस केले तर योगेश पाटील एकेडने 7 देत असताना 3 चेंडू गणिक 9 धाबा त्यांच्या बॅटमध्ये. असं म्हणतात ना की टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. म्हणून प्रतिसाद देणं पाठपुरावा करणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्या स्टार्ट करिता धाडलं होतं दोन्ही खेळाडूंना ती स्टार्ट कन्व्हिन्सिंग करून दिले आणि सकाळच्या सत्रामध्ये बघायचं झालं तर 29 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. सुंदर पद्धतीची ही सुरुवात अतिशय दर्जेदार रियान सुपर किंग बहाडोली यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. पॉवर प्ले पूर्णपणे नावे जाताना बघायला मिळतंय.
गोलंदाजी ट्रॅकवर आता कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल? मनोजी पाटील यांना अगदी आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर आणि त्यांचा संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आज साहिल याला सुद्धा आपण बघू शकाल एक नव्या भूमिकेमध्ये यंदाच्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतोय विश्व लाईव्ह नेटवर्क. खूप सुंदर पद्धतीने चॅनल आणि नक्कीच आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व अपडेट हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणखी खूप चांगल्या चांगल्या स्पर्धा मात्र येत्या काही कालावधीमध्ये कव्हर त्यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आगरी प्रीमियर लीग खूप सुंदर पद्धतीने आगरी या शब्दातच माया आहे, आगरी या शब्दातच जिव्हाळा आहे. खूप सुंदर पद्धतीचं अगदी आपण बघू शकता आगरी समाज आणि आगरी प्रीमियर लीग सीझन 8 मध्ये आपण आहोत. 7 सीझन अतिशय सुरेख पद्धतीने जे बीज लावलं होतं त्याचं रोपटं आणि आता मात्र ते वटवृक्षामध्ये रूपांतरित झालंय. आता पॉवर प्लेचं बंधन हटलंय. जवळजवळ आता 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जाताना अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राईट हँडर बॅटर करीत आपण बघू शकाल डीप कव्हरच्या रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. तदनंतर लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील यांना बघू शकतात. लॉंग ऑन रिझन मध्ये वाईडिश कावकॉर्नर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक सुसज्जित केला गेलाय. तदनंतर डीप मिड विकेट चिन्मय याला आपण बघू शकतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला स्वतः अमित पाटील यांना आपण बघू शकाल. तदनंतर पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये तर रोहित किनी यांना आपण बघू शकतात एसटी रक्षकाच्या माध्यमातून शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा आलाय पंचांचे. दोन्ही हात समांतर, एक धाव मिळाला अवांतर. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 30 या अंकांवर. 30 रन्स ऑन अ गार्ड. कालच्या दिवसामध्ये आपण प्रभूजी शेडगे, अक्षयजी पांडव, मणिजी पाटील, मंथनजी घरत यांना आपण ऐकलं मायक्रोफोन वरनं. इनफिल्डच्या वरनं फोर्स केलेत. खूप चांगला स्ट्रोक आहे परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने चेंडूची उचलून फेकी केली जाते. एक धाव या ठिकाणी सुसज्जित होत असताना एकेरीच्या साह्याने बुनबुन से घट भरताय त्यामध्ये एक धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि 31 धावा या स्कोर कार्डवर. अगदी जी सरासरी बघायची झाली तर याच सरासरीने गेले तर जवळजवळ 71 धावसंख्या ही अतिशय सुरेख गणली जाईल. मागील वर्ष अमित पाटील करिता खूप सुंदर राहिलं. अतिशय सुरेख पद्धतीने दर्जेदार खेळ आकारला गेला. शिरसाडच्या मैदानावर मागील पर्व आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघितलं, न्याहाळलं आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये अमित पाटील याची कामगिरी अगदी आपल्याला बघायला मिळाली. चेंज ऑफ पेस केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन, परंतु चेंडू फारसा चांगला नव्हता, मागे टाकला आणि त्याचं परिपूर्ण दिशा भरकटली. वळण दाखवले फलंदाजाने, सरळ चेंडूला निघून गेलाय. लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. सचिनच्या बॅटमधनं आणखी एक प्रहार, 4 धावा. थँक्यू. पहिला चेंडू वाईड हाताळला, तदनंतर सिंगल आणि थोडीशी अगदी बघू शकतात मिडल स्टंप वरनं चेंडूला मात्र ऑन साईडला काढलं. लॉंग लेग सीमारेषा पार, 4 धावेंकरिता. यावेळेस खराब चेंडू म्हणावं लागेल. पंच हळूहळू वॉर्मअप करतात पुन्हा एकदा अजितजी मात्र यांच्या माध्यमातून. इट्स वाईड. थोडीशी लाईन लेंथ वर काम करावं लागेल. इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच हर्ष आला होता आणि त्याने मात्र उद्गार काढले होते की कालच्या दिवसामध्ये थोड्याशा चुक्या झाल्या, त्या चुक्या सुधारण्याचा प्रयत्न असेल. मार्जिन ऑफ इरर म्हणून म्हटलं क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन, जिथे या छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्वाचं आहे. हर्षकडे मात्र व्हेरिएशन आहे, कॅल्क्युलेशन, रिक्स नेहमीच घेताना तो बघायला मिळतोय. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथून प्ले ऍड मिस होत होता. आता बघा ग्रीप मिळाली आणि तिथून योग्य त्या लाईनवर हा चेंडू पडला. थोडंसं खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न योगीजी पाटील यांना आपण पाहू शकाल. जागेवर होते, तिथून कट करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी मिडल स्टंप वरून हा चेंडू थोडासा राईज झाला आणि सरळ यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाला. चांगला डब्बा, चांगली लाईन. ही लाईन खूप महत्वाची आहे. विथ मिळाली होती परंतु फायदा घेऊ शकले नाहीयेत. बॅटची एज लागले. थर्ड मॅन रिझन मध्ये फील्ड झालंय. एक सिंगल धाव या ठिकाणी जॉईंट होईल. सिंगलच्या साह्याने अमर दर्शवतायत धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 38 रन्स ऑन अ गार्ड, 38 धावा. 4 चेंडूंचा खेळ इथे झालाय समाप्त. यानंतर होणारा सामना क्रिएटिव्ह 11 माकणे आणि जय बजरंग बिरवाडी. चला दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत आपण प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी फिलअप करा
आणि इनिंग ब्रेक मध्ये अगदी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. 38 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. जास्तीत जास्त बाहेर हा अगदी आपण चेंडू बघू शकतात. पंच सॅटिस्फाय नाही यात वाईटचा इशारा. दोन्ही हा समांतर. एक धाव मिळेल अवांतर. स्कोर कार्ड 39 अंकांवर. चांगल्या स्थितीमध्ये रिहान सुपर किंग बहाडोली हा संघ बघायला मिळतोय. इथून नेहाली स्वरांगी वॉरियर सोनावी संघाला थोडंसं कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आयुष्य असो किंवा क्रिकेट, कमबॅक होणं खूप महत्वाची गोष्ट. शहरापासून दूर फेकला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. पनिश केलं गेलंय. यावेळेस स्क्वेअर लेगचं क्षेत्र. इंटू द गॅप. चेंडू फरार. वन बाउंस. 4 धावा. चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलं या चौकाराच्या साह्याने 43 अंकांवर. अतिशय सुंदर असं सॉन्ग अगदी आपण बघू शकता डीजेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये रिझवण्याचं काम. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी सतवाई माऊली बहाडोली निवासस्थानी मानाचं नमन असेल. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस अगदी बघू शकतात ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. यावेळेस लेंथ समोर होती. उजवी अस्टी वाकवली गेले. फलंदाज बाद. विकेटचं पतन. स्कोर कार्ड आहे 3 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. प्रथमतः फलंदाजी करत असताना रिहान सुपर किंग बहाडोली 43 या अंकांवर. 43. त्रेचाळीस धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अगदी जिथून म्हणायचं झालं तर पहिल्या षटकापासून एक कन्व्हिन्सिंग सुरुवात होती. पॉवर प्ले मध्येच आपण पाहू शकाल की 29 धावा या जवळ अगदी बघायला मिळाल्या होत्या. आता नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. कल्पेश पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस अमित. थोडंसं पहिलं षटक हे महागडं ठरलं गेलं होतं कारण की पहिल्या षटकामध्ये 15 धावा या खर्च केल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण बघितलं 14 धावा. तर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 14 धावा जाताना बघायला मिळाल्या. आणि स्कोर कार्ड एकंदरीत 43 या अंकांवर. आतापर्यंत आपण बघितलं या स्पर्धेमध्ये 51 चौकार आतापर्यंत लागले गेलेत. विश लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून हे सुंदर असे अपडेशन ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. शरापासून दूर फेकलाय. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर आहे. वाईटच्या रूपाने एक अवांतर धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 44 या अंकांवर. 44 रन्स ऑन अ कार्ड. इथून जी टोटल बघतायत ना, जी सुरुवात झाली विकेट इन हँड आहेत म्हणून जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल रिहान सुपर किंग बहाडोली या संघाचा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग आहे. आता अमित पाटील कुठलीही चुकी करणार नाहीये. हे आहे कमबॅक. 3 षटका आपण बघितली ज्यामध्ये पुढे होता रिहान सुपर किंग बहाडोली संघ. तर आता नेहाली स्वरांगी वॉरियर सोनावे संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये. म्हणून म्हटलं आयुष्य असो किंवा क्रिकेट, संघर्ष करावाच लागतो. आणि या संघर्षातून अगदी आपण बघू शकताय इथे विकेट मिळतंय. फलंदाज बाद. थँक्यू. स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 44 या अंकांवर. खूप सुंदर पद्धतीने हे सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगरी या नावाचा उल्लेख म्हणून मी म्हटलं अगरी या नावातच प्रेम आहे. अगरी या नावातच जिव्हाळा आहे. आ म्हणजे आपुलकी, ग म्हणजे गरज, वरदांना नेहमी धावून येणारा. ऑन साइडला खूप चांगला फटका. प्राक्तन किनीच्या बॅटमधनं ही ओळख आहे या खेळाडूची. शिवनसई गावचा प्राक्तन नावाचा
ब्रँडेड षटकार 6. सावकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. सावकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. क्रिकेट आपला मान, क्रिकेट आपला सन्मान, क्रिकेट आपला अभिमान, सर्व काही या क्रिकेट करिता सातत्याने आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना की 365 ते 366 दिवस हे क्रिकेट फक्त आणि फक्त हाताळलं जातं. ज्यावेळेस आपण म्हणतोय ना की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे आपल्या मूलभूत गरजा आहेत, तर आता मात्र प्रत्येक खेळाडूंची मूलभूत गरज बनले ते आहे क्रिकेट. रक्तवाहिनी, रक्त धमनी म्हणून आपण संबोधलं आणि नेहमीच या क्रिकेटला मानवंदना सुद्धा मिळाले हे सातत्याने. कल्पेश पाटील मडवी या नावाने प्रचलित आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये गूढ व्यक्तिमत्व आणि तेवढाच चांगला दर्जेदार क्रिकेटर. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. आता कमबॅक आहे. हा कमबॅक होणं खूप महत्वाची गोष्ट. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू वाईड हाताळला, त्यानंतर विकेट मिळाली. सचिनाने ग्रेट स्टार्ट मिळवून दिली होती. त्यानंतर आल्या आल्या अगदी षटकार बघायला मिळाला प्राक्तनाच्या बॅटमधनं. त्यानंतर हलक्याच्या हाताने एक सिंगल घेतली. त्यानंतर हा डॉट बॉल. स्कोर कार्ड आतापर्यंत 51 या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर अमित पाटील. बॅटच्या आतली कडा आणि इथे अगदी बघू शकतायत नशिबाची साथ मिळाली गोलंदाजाला. शरीरापासून दूर खेळले आणि तेच प्राक्तन सांगतायत की जास्तीत जास्त बाहेर होता. छेडखानी केली. छेडखानीचा नतीजा विकेटचं पतन. फलंदाज बाद. वो हस्ती हस्ती है क्या जो बदल जाए, वो हस्ती हस्ती क्या जो बदल जाए, समस्याओं की धूप में जो झुलस जाए, तपती हुई लूह को भी जो हंसते हुए सहन कर जाए और संकटों के सामने बाहें फैलाए मुस्कुराए, उसी को आगरी समाज कहलाए. 51 धावा स्कोर कार्ड लागल्यात. विकेट मिळाले. नव्याने बॅटर प्रवीण सॉफ्ट खेळलाय. ऑन साइड लागते आपण बघू शकाल. मिड ऑन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईट डिश काउकॉर्नर रिझन मध्ये थोडंसं बंबल. बंबलचं कारण एकेरीला दुहेरी धाबेमध्ये परिवर्तित केले. अजून काही धाबा आहेत परंतु कॉन्सन्ट्रेट ठेवणं खूप महत्वाची गोष्ट. जपून चालावं लागेल कारण की इथून एक चांगली टोटल आपण उभारले. जो आघात झाला अंजामापर्यंत नेणं खूप महत्वाची भूमिका. विश नेटवर्क लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जॉईन झालेत सकाळ सत्रामध्ये त्या सर्वांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानाच्या सभोवताली जे पाठीराखे आहेत आमचा लाडका प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झालाय त्या सर्वांचं आपण स्वागत. थोडासा व्यत्यय आलाय. थोडीसे हॅमस्ट्रिंग अगदी आपण बघू शकाल. यावेळेस प्रवीण याला जास्त इंजरी होऊ नये हीच आपण सदिच्छा देऊयात. या ब्रेक आलाय तर आपण सुद्धा घेऊया एक सुंदर असं गाणं मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर पुन्हा एकदा वळणार आहोत ऑनगोइंग मॅच मध्ये. विजय सारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्तान हालून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोथला फाडून गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. जाणता राजा शिवाजी माझा. 19 फेब्रुवारी 1630 चा तो दिवस. शिवनेविरीवर शिवबा जन्मला आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून घडले.
जिजाई मातेचे सुपुत्र, जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जाणकार आणि म्हणजे इच्छा, या संपूर्ण गोष्टींचा समन्वय आणि खूप सुंदर पद्धतीने अगदी बघू शकाल ही रेलचेल स्वराज्याची स्थापना आज 393 वर्ष कंप्लीट झाली या स्वराज्याला. आणि तिथून अगदी आपण बघू शकतात या स्वराज्याची निर्मिती. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस प्राक्तनच्या माध्यमातून अगदी बघायला मिळाला. प्राक्तनची सुरुवात अगदी जवळून बघितली मी या खेळाडूला. अगदी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पासून क्रिकेटला सुरुवात केली. स्लाइस केले या चेंडूला पॉइंटच्या रिझर्व मधनं खूप चांगला स्ट्रोक आहे. आता थांबवणं नामुमकिन. चेंडू निघून गेलाय 4 धाब्यांकरिता. सुपर स्ट्रोक, चौकार. थँक्यू. 4 धाबा येतात. 4च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 57 या अंकांवर. या प्राक्तन गिनीबद्दल चर्चा करत होतो. अगदी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पासून सुरुवात केली. टेनिस क्रिकेट सुरुवातीला हाताळलं आणि तदनंतर आपण बघू शकला लेदर क्रिकेट मध्ये रुजू झाले. आणि आता अगदी बघू शकलात की आगरी प्रीमियर लीग असो, ग्रामीण प्रीमियर लीग असो, महत्वाच्या भूमिकेमध्ये एकावेक फॉर्मॅट मधनं ओपन हाफ मधनं खेळताना सातत्याने बघायला मिळतोय. परंतु प्राक्तन गिनीचं हे यश एकाच यश नाहीये. नक्कीच उल्लेख करेन त्यांचे पिताश्री सचिनजी किणी यांचा. प्रत्येक गोष्टीकडे मायेचा हात आणि पाठपुरावा हा केला. हे खूप महत्वाचं आहे. पाठपुरावा असणं, बॅकअप असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून एक पिताश्री आपल्या सुपुत्राकरिता काय करू शकतो प्राक्तन गिनीकडे आपण पाहू शकाल. म्हणून आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो ना तेव्हा आपल्याला आई कळते आणि जेव्हा आपण कमवायला लागतो ना तेव्हा आपल्याला वडील समजतात. हे सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. परंतु जिथे अगदी क्रिकेटमध्ये रुजू झाले आणि पूर्णपणे बॅकअप तर सचिनजी केडी यांचं सुद्धा कौतुक असेल. 2 धाबा येत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचला 61 या अंकांवर. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 4.4 चेंडूंचा खेळ इथून झालाय समाप्त. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र 2 चेंडू शिल्लक राहिलेत. या 2 चेंडूंमध्ये कामगिरी चूक करावी लागेल. स्विच इटचा फटका खूप सुंदर पद्धतीने आहे. परंतु कव्हरच्या रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाबेवर इथे समाधान. दुसऱ्या धाबेकरिता इंटरेस्टेड नाही आहेत. एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 62 या अंकांवर. कालच्या दिवसामध्ये लोअर्स धावसंख्या आपण खूप बघितली. कारण की पहिल्या दिवसामध्ये खेळपट्टी आपण बघितली थोडीशी गोलंदाजांना साथ देताना बघायला मिळाले. तर आजच्या दिवसाची सुरुवात धावींचा वेग वाढवलाय. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक आहे. इनटू द गॅप मध्ये चेंडूला वळवलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. जी सुरुवात झाली होती त्याला कन्वर्ट सुद्धा केलंय आणि एक स्ट्रॉंग टोटल अगदी आपण पाहू शकाल 66 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अप्रतिम फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळाली. चौकार 4. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वेलकम तुषारजी गिनी. पंकज भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेत. ओमकार घरत यांना सुद्धा आपण पाहू शकाल. मुख्य व्यासपीठावर योगीजी थरी यांना सुद्धा आपण बघू शकाल. आमचे साथी समालोचक अक्षयजी पांडव, मनोजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. अगदी हे VIP डाईस म्हणायचं झालं तर एक सुंदर असं महाल आहे. आगरी प्रीमियर लीग करिता मात्र हे सजवलं गेलंय आणि अगदी या महालामध्ये बसण्याचा मात्र आम्हाला सुद्धा मान मिळालाय. त्याकरिता संपूर्ण आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचं आम्ही खूप कृतज्ञ आहोत. थँक्यू सो मच. शेवटचा अंतिम षटक 66 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. आता ही शेवटचं अंतिम षटक आहे. इथून म्हणायचं झालं तर ही स्लॉगवर आहे आणि ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कर्णधार आलेत. हर्ष पाटील यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर बॅटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस नॉन स्ट्राइकेटला थ्रो करण्याचा प्रयत्न. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत अमित पाटील बॅकअप करतायत. एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बाधित ठेवलाय. यू वेट म्हणून म्हटलंय. इथून आता जेवढा सेट फलंदाज प्राक्तन एकेंडे प्रवीण घरत सुद्धा आहेत. सराव खेळणं कित्येक वर्ष प्रवीण घरत यांना सुद्धा खेळताना मी बघितलंय. अप्रतिम दर्जाची कामगिरी
ही सातत्याने इथून खेळ त्याच पद्धतीने होतोय, कारण की 2 चेंडू गणित 6 धावा तरी केंडे सेट फलंदाज 8 चेंडू गणित 16 धावा प्राक्तनच्या बॅटमधनं. पुलरलेनची डिलिव्हरी परंतु आउटसाइड ऑफ आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 67 रन्स ऑन अ कार्ड, 67 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आधी स्लॉगवर आहे दोन्ही राईट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना, चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. खूप महत्वाचा सामना असेल, जिथे क्रिएटिव्ह 11 माकणे संघ त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग बिरवाडी. फटका हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत डीप वरना क्षेत्ररक्षक येतात, रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी स्लो बघायला मिळाली. या सकाळच्या सत्रामध्ये पहिली धाव क्विकली घेणं खूप महत्वाची भूमिका आहे. यस नो वेट या 3 गोष्टींचा समन्वय करणं खूप महत्वाच्या भूमिका. परंतु इथून सॅटिस्फाईड, कारण की दोन्ही फलंदाज तेवढेच मातब्बर आहेत. 68 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 68 रन्स ऑन अ कार्ड. प्राक्तन किनी यावेळी स्ट्राईक एंडला बॅटर पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर. सुंदर फटका आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये अमित पाटील आहेत, ते चुकी करणार नाहीयेत. इथे मिळेल विकेट. हा संघर्ष तो चालू आहे स्लॉग ओव्हर मध्ये, खूप सुंदर पद्धतीने बघायला मिळतो. हे कमबॅक, इथून जर कमबॅक झालं, या षटकामध्ये जर कमी धावा लागल्या, तर इथून नेहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे हा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळेल, कारण की त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. ब्रेक थ्रू येतोय, आपण सुद्धा घेऊया एक ब्रेक, घेऊया सुंदर अशी गाणी सकाळच्या सत्रामध्ये. वेलकम बॅक. स्कोर कार्ड आहे 68 या अंकांवर. 4 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. पूर्ण कमबॅक केलाय. एक कर्णधार कसा असावा, आपल्या संघाला सावरणारा असावा. एक कर्णधार कसा असावा, जिथे संघ अडचणीमध्ये आहे तिथे स्वतः पुढाकार घेणारा असावा. आणि त्याच कर्णधारांची भूमिका हर्ष पाटील, एक नवतरुण उभारता सितारा. अतिशय सुरेख पद्धतीचं कमबॅक. 2 धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4 चेंडूंमध्ये. उलटा चेंडू ऑन साइडला उडवलाय. खूप चांगला टेक्निकली साऊंड सिस्टम ऐकायला मिळाला. आसमानी टोला. 6 धावा. थँक्यू. आल्या आल्या षटकाराने स्वागत केले संजित याने. अतिशय दर्जेदार स्ट्रोक. फुलटॉस होता आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल झाला. 6 धावेंचा स्कोर कार्ड 74 या अंकांवर. हा ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने खेळलाय. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये डिस्टन्स गाठेल का? यावेळेस सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट केलाय चिन्मय त्या दिशेने. इथे विकेट मिळेल. 74 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना रिहान सुपर किंग बहाडोली 6 षटकांमध्ये बनवल्या 74 धावा. म्हणजे इथून नेहाली स्वरांगी वॉरियर्स सोनावे संघाला बनवावे लागतील येणाऱ्या 6 षटकांमध्ये 75 धावा. अतिशय सुरेख पद्धतीने संपूर्ण जी शेड्यूल आपण बघू शकता सुरुवात झाली. अतिशय दर्जेदार पार्टनरशिप बघायला मिळाली. 29 धाव्यांपासून सुरुवात झाली, कारण की जिथे आपण बघितलं सचिन आणि तदनंतर योगेशच्या माध्यमातून कल्पेश डकवर बाद जरूर झालाय, परंतु या धावाला सावरण्याचं काम मिडल ऑर्डरने केलं. प्राक्तन आणि तदनंतर प्रवीण यांची पार्टनरशिप योग्य त्या पद्धतीने आणि तदनंतर संजित याने सुरेख पद्धतीने फिनिशिंग टच मिळवून दिला. हे सुद्धा आपण बघितलं. 74 धावा लागल्यात. 75 धाव्यांचा पाठलाग हा करावायचा आहे. हा 75 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल, मायक्रोफोन वरनं सेकंड इनिंग मध्ये जॉईंट होतील. एक सुंदर व्यक्तिमत्व, एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ वाडा, ज्यांना मात्र नेहमीच ओळखलं जातं आणि अगदीच बघू शकता समालोचन क्षेत्रामध्ये त्यांची जी उंच भरारी आहे ती उल्लेखनीय राहिलंय. आज नाशिक परिसर असेल, ओझर प्रीमियर लीग असेल, अशा मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून हाताळले गेलेत
एक आमचे सुंदर असे मित्र अक्षयजी पांडव मायक्रोफोनवर जॉईन होतील. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीगचा थरार 2025. मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. साऱ्या मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. साऱ्या मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. आमची जात हिलायच न्यारी, आमाची बाहून हो प्यारी. आई एकविरा देव मल्हारी, उभे आमच्या हो माघारी. आमची जात हिलायच न्यारी, आमाची बाहून हो प्यारी. आई एकविरा देव मल्हारी, उभे आमच्या हो माघारी. लावतो गुलाल भंडारा माथ्यावर, हात कुलदेवाचा शिराव. लावतो गुलाल भंडारा माथ्यावर, हात कुलदेवाचा शिराव. साऱ्या मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. साऱ्या मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. साऱ्या मुंबई नगरीत कोरून ठेवलंय आगरी कोल्याने चाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. आदरणीय सन्माननीय वैभवजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते वैभवजी खरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. क्रिएटिव्ह विलियन माकडे आणि जय बजरंग बिरवाडी या दोन संघादरम्यान ही लढत, यानंतरचा होणारा सामना मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. वेलकम मंच 3 या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा स्वागत. वैभवजी खरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. जय बजरंग बिरवाडी आणि एक ठिकाणी आपण बघू शकताय क्रिएटिव्ह विलियन माकडे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल. एपीएल असा कॉल आहे आणि दॅट्स एपीएल. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जय बजरंग बिरवाडी. वैभवजी खरत आपणास विनंती करतोय, आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सो टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. काल दोन सामने आपण खेळले आहेत, एक सामने पराभूत झालेत, एक सामना जिंकलाय. हा मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे, काय म्हणशील? खूप चांगले एफर्ट्स देऊन जेवढ्या मॅच आहेत 3 त्याच्यात बेस द्यायचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकायच्याच आहेत. आतापर्यंत ज्या चुक्या झाल्या त्या थोड्याशा विसराव्या लागतील. एक चांगली सुरुवात सकाळ सत्रामध्ये. आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? साहिल ठाकूरच्या जागी पंकज ठाकूरला इन केलेलं आहे. जे संघ मालक आपण पाहू शकाल जय बजरंग बिरवाडी, कशा पद्धतीने ड्रेसिंग रूम मध्ये माहोल आहे, कशा पद्धतीने आपण उच्चारणा करताय? खूप सपोर्टिव्ह आहेत तिन्ही पण संघ मालक आणि चांगला सपोर्ट करतात. चांगला सपोर्ट आहे, शुभेच्छा देईन. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, काय एक्झॅक्टली टोटल माइंड मध्ये असेल? 70+ करण्याचा प्रयत्न. आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाही, सेम टीम. क्रिएटिव्ह विलियन माकडे संघ मालकाबद्दल आणि हे संपूर्ण स्पर्धा आपण नेहमीच हे 7 सीझन कव्हर करत आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा नाही आहे, तर एक जिव्हाळा ठरलाय. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आगरी प्रीमियर लीगची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आणि खूप मजा येते खेळायला. नक्कीच, थँक्यू सो मच. हे मनोगत आपण व्यक्त केलं. सो टॉस या ठिकाणी अगदी आपण पाहू शकलाल जय बजरंग बिरवाडी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. आपण सरळ जाऊया थेट समालोचन कक्षेमध्ये, जिथे अक्षयजी पांडव जॉईन झालेत. ओ टू यू. धन्यवाद आदेश. एक महत्वपूर्ण मुकाबला सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
हॅलो. विजयाकरता जर आपण पाहिलं तर विजयाकरता एकंदर 75 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 75 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता दोन सलामीवीर मैदानामध्ये अमित पाटील आणि अक्षय वझे. पहिलाच बॉल कल्पेचा. इथे अपील आहे पंचांकडे, अशा बरी नजरेनं पाहिलं होतं मात्र नाकारलंय पंचांनी. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना कालही पाहायला मिळाल्या, चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना आजही पाहायला मिळतील. म्हणून तर हा प्रेक्षक वर्ग आपल्या कामातनं सवड काढून इथपर्यंत आलाय. त्या सर्वांचं आगरी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, विश नेटवर्कच्या माध्यमातून आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईन वरनं बॉल विकेटच्या मागे. त्यावेळेस थोडीशी अतिरिक्त उसळी ती आपल्याला पाहायला मिळाली. काही ऑनलाईन प्रेक्षक जे कमेंटच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. निकेत पाटील वसई विरार अग्निशमन दल यांच्या चांदीप येथून या स्पर्धेकरता त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात, त्यांचंही स्वागत आहे. मॅच मध्ये काय चाललंय तुम्ही जर ऑनलाईन पाहताय तर ऑनलाईन च्या माध्यमातून कमेंट सेक्शन मध्ये या आणि कमेंट करा. प्रेडिक्ट करा कोण जिंकेल ही मॅच. तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. प्रेडिक्शन ते खूप महत्वाचं असतं आणि ते प्रेडिक्ट तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जरूर करू शकाल. विश स्पोर्ट्स वर तुम्ही जर ऑनलाईन पाहता. यावेळेस मोठा झटका, मोठा हादरा. पहिले दोन बॉल स्ट्रगल मध्ये असलेला अमित तिसऱ्या बॉलवर एक सहज सोपा साधा झेल देऊन तंबूच्या आसराला जातोय. खूप मोठी विकेट, फलंदाज बाद. बघा हा चेहरा तुम्हाला दाखवला गेला विश नेटवर्कच्या माध्यमातून. अमित पाटील निराश आणि हताश मैदानाच्या बाहेर जाताना. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 ही धावसंख्या धावफलकावर आहे. सुरुवातीला एक बाउंड्री त्याच्याकडनं जरूर आली होती मात्र त्यानंतरच्या 2 बॉलवर स्ट्रगल मध्ये आपल्याला अमित पाटील पाहायला मिळाला आणि तो स्ट्रगल त्याच्या विकेटनं संपला. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे कारण तुम्ही 70, 75, 80 धावा धावफलकावर नुसत्या लावून चालत नाही. त्या धावा डिफेंड करण्याकरता तुम्हाला चांगली गोलंदाजी ती मैदानाच्या आतनं करणं गरजेचं असतं आणि इथे सुरुवात अगदीच चांगली झाली आहे. सध्या आपण जर पाहिलं तर टीम रिहान सुपर किंग्स बहाडोली पहिल्या बॉलवर बाउंड्री, त्यानंतर महत्वपूर्ण विकेट. नवीन बॅटर चिन्मय तरे. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलचा वापर फक्त विकेट पासून वेगळं करायचं होतं बॉलला आणि एक सिंगल त्यावर घेऊन आपलं वैयक्तिक खाता उघडायचं होतं. रणनीती चांगली होती कारण नुकताच विकेट गेली आहे त्यामुळे थोडा काळ विकेटवर घालवणं इथे गरजेचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट आहे तिथे एखाद दुसरं षटक 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जरी गोलंदाजांकरता किफायतदार गेलं ना तरी त्यानं फारसा फरक या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पडत नाही. तुम्ही 1-2 ओव्हर मध्ये ते सर्व रन रेट कव्हर करू शकता. चांगला बॉल समोरच्या बाजूने डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. चांगला रिटर्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगली पेट्रोलिंग त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना निहाली स्वरांगी वॉरियर्स हा संघ जर आपण पाहिला तर 6 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. ऑनलाईनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांच्या माध्यमातून पालघर क्रिकेट जे ऑफिशियल चॅनल आहे आणि
तेही आमच्याशी ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेत, या स्पर्धेला वॉच करतायत. खरं तर पालघर जिल्ह्यातले टेनिस बॉल क्रिकेटर्स यांना फेमस करणं हे त्यांचं प्रमुख काम आहे. आणि मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील जे टेनिस बॉल क्रिकेटर्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या क्लिप्स त्यांच्या माध्यमातून ज्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून रील्स व्हायरल केल्या जात आहेत आणि त्या खूप चांगल्या आहेत, कारण त्यामुळे खेळाडू चर्चेमध्ये येतात आणि खेळाडू चर्चेमध्ये आले तर मग त्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळते, जे गरजेचं आहे. त्यांचंही स्वागत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 सचिन. यावेळेस मात्र सफल झाला, चांगला स्ट्रोक, खाली क्षेत्र, बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला, चौकारमध्ये परावर्तित केलं त्या बॉलला. तेच क्षेत्र पुन्हा एकदा उडवलंय बॉलला, बॉल चाललाय सीमा रेषा पार, दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक, एपीएल षटकार. 6. दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, दूध की सफेदी निरमा. हे गाणं डीजे कडनं लावलं गेलंय आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानात सुरू आहे. अगदी गोलंदाजाच्या बरोबर खेळ नाही, खिळवाड सुरू आहे. पहिले 2 बॉल त्याला सीमारेषेचं दर्शन घडवलंय, 10 धावा घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात सफल झाला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे हेमेंद्र घरत विकेटच्या मागणं त्याच्याकडनं आवाज सुद्धा आला होता की हा बॉल जरी कनेक्ट झाला असता ना त्यावरही एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळू शकला असता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, व्यूवर रचना गरजेची आहे आणि हे कर्णधाराचं प्रमुख काम आहे. कर्णधार नुसता नावापुरता नसतो किंवा नुसता टॉस करता नसतो. कर्णधाराला त्या टीमला चालवायचं असतं. एखाद्या गोलंदाजाकडनं चांगली कामगिरी करून घेण्याचं जे काम आहे ना त्याला कर्णधार पद म्हटलं जातं. यावेळेस मात्र फटका समोर, चांगली बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. कारण जिथे या आधी 2 फटके खेळले तिथे क्षेत्ररक्षक घेतलाय, त्यामुळे लॉंग ऑन खाली झालं, कारण तिथे मिड ऑन घेतला होता. त्या मिड ऑनच्या डोक्यावरनं यावेळेस स्ट्रोक खेळला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. तंत्रशुद्धता आहे. क्रिकेट हा जंटलमन लोकांचा गेम आहे असं म्हटलं जातं, जिथे तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता वापरावी लागते आणि इथे अगदी तेच हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत असताना चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र फटका, तिथे आहे क्षेत्ररक्षक, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक चांगला कॅच. जो फलंदाज विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये मैदानाच्या आतनं इनिंग साकारत होता त्याला मात्र इथे माघारी परतवलंय. महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. हा बॉल तिथे मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं स्टेप आउट केलं होतं, मात्र तिथलं क्षेत्ररक्षक त्यानं आपली चाणक्षता दाखवली आणि अखेरच्या क्षणी एक चांगला कॅच त्याने कॅरी केला, विकेट मिळवली. खेळाडूला माघारी परतावा लागला. अक्षय वझे 6 बॉल मध्ये 15 धावा करत तंबूच्या आसराला परत. डीजे
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित किनी, एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर, आणि त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली कशी फलंदाजी करेल या मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस मात्र वेट केला, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर मध्ये, जोपर्यंत त्यांना बॉलला उचललं डबल करता कॉलिंग होतं. हलकासा फंबल आणि त्याचा फायदा घेतला. 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 22-2 ही स्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 2-2-2 हा आकडा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळतोय. 22 धावा, 2 विकेट आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि आपण जर पाहिलं तर 2 हा आकडा आपल्या भारतीय क्रिकेट करता खूप महत्वाचा ठरलाय. कारण 2 एप्रिल हाच तो दिवस होता ज्यावेळेस भारतीयांनी दुसऱ्यांदा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये घेतला. तो 2चा आकडा सध्या धावफलकावर तुम्ही पाहताय. सचिन दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट 16 धावा त्याने खर्च केला. अक्षय वझेला त्याने बाद केलं. नवीन गोलंदाज कोण येईल याकडे निश्चित लक्ष राहील. रोहित किनी मैदानामध्ये आहे. जे सेट फलंदाज होते, जे चांगली फलंदाजी करत होते, त्यांना इथे माघारी परतवलंय. अमितला स्वस्त्यात बाद केलं. ओपन करण्याकरता ओळखला जातो, चांगल्या फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. गेम प्लॅन खूप महत्वाचा असतो कुठल्याही खेळामध्ये, आणि तो गेम प्लॅन इथे अंमलात आणलाय असं म्हणावं लागेल. कारण जरी मार खाल्ला तरी विकेट्स महत्वाचे आहेत. कारण 6 ओव्हरची मॅच आहे, आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही पहिल्या 3 ओव्हर 4 ओव्हर मध्ये चांगल्या 4-5 विकेट जर घेतल्या तर मग त्यानंतर प्रेशर क्रिएट होतो, आणि मग छोटी धावसंख्या जरी उरली ना तरी तिला डिफेंड करण्यामध्ये आपल्याला मदत होते. आणि इथे विकेटवर लक्ष केंद्रित केलंय. 2 ओव्हर मध्ये 2 विकेट्स आल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ज्यानं पहिलं ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर ज्याने अगदी योग्यतेने हाताळलं होतं तो कल्पेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. खोलवटाप्याचा बॉल ज्याला खोदून काढला आणि तिथे काऊ कॉर्नरच्या जवळपास खेळलाय. मिड विकेट मधनं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि त्यानं जोबर बॉलला उचललं. इथे एक ही धावसंख्या धावफलकामध्ये वाढली आणि जाऊन पोहोचली ती 23 वर. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा खूप महत्वाचा आहे, आणि तो सुधारित ठेवला तर मग तुम्हाला विजय संपादित करणं सोपं जातं. चांगल्या 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू दोन्ही टीम मध्ये आहेत. यावेळेस रोहितनं बॉलला उडवलंय, मात्र तेवढंच एलिमिनेशन नव्हतं, आणि प्राक्तन किनी तो चुकी करणार नाही. एक महत्वपूर्ण विकेट इथे मिळतीये. रोहित किनी तंबूच्या आसराला परत. मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. एक नको तू काढूस धाव. चौकार षटकार मारून धाव. एक नको तू काढूस धाव. चौकार षटकार मारून धाव. चेंडूला आरपार घालव चॅलेंज तुला. चेंडूला आरपार घालव चॅलेंज तुला. षटकार मारून थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं अग्री प्रीमियर लीग 2024 पर्व 8 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. वेलकम. युट्यूबच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विश नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण याच सारख्या दर्जेदार स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. या दरम्यान चांगला कट शॉट, बॉल सीमा रेषेच्या दिशेने चाललाय. तिथे जोपर्यंत बॉलला उचललं इथे 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 पंचांकडे अशा भरी नजरेनं पाहिलंय आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बघूया काय डिसिजन येतोय. तिथे चांगली फिल्डिंग, त्यानंतर चांगला रिटर्न झालाय
योगेश मला वाटतं विकेटच्या मागे विकेट कीपर मध्ये होता आणि त्यांना अगदी वेगानं तिथे बॉलला विकेटवर लावलाय. कॉन्फिडंट दिसतात क्षेत्ररक्षण करणारे जे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचे हावभाव, त्यांच्या हालचाली, त्यांचं एक्सप्रेशन, ते सर्व काही सांगतंय की इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. बघूया तिथे पुष्टी केली जाईल, नेमकं काय घडलंय ते तिथे दर्शवलं जाईल. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल, विकेट मिळेल. जो कॉन्फिडन्स होता तो खूप काही सांगत होता आणि त्याच कॉन्फिडन्सनं इथे बोट ही तिसऱ्या पंचांचं वर गेलंय आणि माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं पतन झालंय, रेड सिग्नल आलाय. बघा तुम्हाला दाखवलं जात आहे खूप चांगले फिल्डिंगचे एफर्ट, त्यानंतर आलेला थ्रो आणि योगेश पाटील यांची जी विकेट किपिंग आहे अगदी लाजवाब, अगदी लाजवाब. 40+ चा खेळाडू आहे, 40 प्लस मध्ये खेळताना पाहायला मिळतो. मात्र सध्या अगदी चांगली विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून आपण तिथे अनुभवली. भाताने या गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. प्रदीर्घ कालकीर्द, खूप वर्ष भाताने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळताना आम्ही सातत्यानं त्याला पाहिलंय. तो योगेश 2 धावा पळून मला वाटतं पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धावेला रनआउट झालाय. तिसऱ्या रनला तिथे प्रयत्न होता आणि त्यामध्ये माघारी परतवले नवीन फलंदाज श्रवण वजे, जो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष, जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगला बॉल, ही गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे, त्यामुळे त्याला. आणि इथे प्राक्तनकडनं चुकी झाली, मात्र बॅकअप खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये, खूप महत्वाचं आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्याकरता बॅकअपची गरज प्रत्येकाला लागते आणि इथे जर आपण पाहिलं तर प्राक्तनला खूप चांगलं बॅकअप मिळालं. बॉलला स्टॉप केलं, रिटर्न केलं, तिथे रन सेव्ह केल्या, 2 धावा आल्या. चांगला क्षेत्ररक्षक आहे प्राक्तन. मात्र इथे क्रिकेटमध्ये तुमच्याकडनं चुका होतात, मात्र त्या चुका सुधारून जो पुढे जातो ना तो क्रिकेटमध्ये यशस्वी होतो. पुढचा बॉल, चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी होते. गुणवत्ता आहे आपल्या बोटांमध्ये, जादू आहे, आपल्याकडे व्हेरिएशन्स आहे, जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, तो शेअर करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्यामुळे निश्चित यश मिळतंय. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत समाप्त झालाय आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27 या धावसंख्येवर खुंटली आहे, अडकली असं म्हणायला हरकत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. एक चांगला बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने कॅरी झालाय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27 आहे. म्हणजे इथनं येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडू मध्ये जवळपास मला वाटतं 48 ना, 48 विजयाकरता जर आपण पाहिलं तर 48 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू इथनं शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि 48 धावा म्हणजे प्रतिषटक 16ची सरासरी तुम्हाला इथनं अधोरेखित करायची आहे. ही 16ची सरासरी काय प्रत्येक ओव्हर नंतर अधोरेखित केली जाईल ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत मैदानामध्ये एक छोटासा ब्रेक सुरू आहे, आपण जाऊया सुभाष भाऊकडे, ज्यांच्याकडनं एक सुमधुर संगीत ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा अग्री प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं हे देखणं आयोजन. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूच एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूच एक शॉट वन्स मोर. काही युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आहेत ज्यांनी या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. देवा खेवरा, अनिकेत चव्हाण आणि श्रीकांत पाटील
ज्यांच्याकडनं शुभेच्छा येतात या स्पर्धेकरता त्यांचाही धन्यवाद आहे. कारण अगदीच दिमागदार अग्री प्रीमियर लीग आपण पाहतोय. समाजाच्या बांधवांना एकत्रित करणारा हा क्रिकेटचा फेस्टिवल मी म्हणतोय, क्रिकेटचा महोत्सव आहे जो या सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करणारा महोत्सव इथे आयोजित केला गेलाय आणि त्या महोत्सवाला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपवर ठेवला, तिकडनं थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला निर्धावच्या स्वरूपानं. एकदा की मॅच मध्ये तुम्ही गोलंदाजांना वरचढ होण्याची संधी दिली ना, मग गोलंदाज हे वरचढ होत जातात. मग ते व्हेरिएशन किंवा जेव्हा असं असतं ना की तुमच्या डोक्यावरचं टेन्शन आहे ते पूर्ण रिलीफ होतं, की तुम्हाला कळतं की आता 16-17 रन्स प्रत्येक ओव्हरमध्ये करायचे आहेत. मग तुम्ही अगदी फ्री माइंडनं खूप चांगली गोलंदाजी करता. हेच जेव्हा तुमच्या विरोधात आक्रमण होतं ना तेव्हा होत नाही, तेव्हा तुम्ही अंडर प्रेशर सातत्यानं चुका करता. म्हणूनच फलंदाजी करताना धावफलक खालतं ठेवणं हे काम खूप महत्वाचं असतं. हा बॉल ऑफ स्टंपवर ठेवला, खूप चांगल्या पद्धतीने फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटच्या जवळपासनं हा बॉल जोपर्यंत स्वीपर कव्हर मध्ये उचलला, रन मध्ये वाढ झाली, धावसंख्या वाढली आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा. मनोज भाऊ आमच्या सोबत इथे 12वे खेळाडू म्हणून आहेत, मात्र तिहेरी भूमिका या स्पर्धेमध्ये निभावत आहेत. एक समालोचक, त्यानंतर खेळाडू आणि आयोजकाच्याही भूमिकेमध्ये आहेत, म्हणजे एक तिहेरी भूमिका बजावत आहेत. खूप महत्वाचं आहे जबाबदारी घेणं, कारण आयोजन सक्सेसफुल तेव्हाच होतं, वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे टीम. आयोजन तेव्हाच सक्सेसफुल होतं ना जेव्हा जी आयोजन कमिटी आहे ना ती जबाबदारी घेते सर्व गोष्टींची, आणि जबाबदारी घेणारी लोक ही आयोजन कमिटीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी व्यक्ती प्रत्येक वेळी मैदानावर उपस्थित असेलच असं नाही मनोज भाऊ, कारण प्रत्येकाला काम धंदा सांभाळून आयोजन करावं लागतं. त्यामुळे जी अन्य मंडळी आहेत ना त्या सर्वांना जबाबदारी घेणं हे आयोजनामधलं प्रमुख काम असतं. चांगला बॉल इथे पुढे खेळला, त्याला ऑन साइडला जोपर्यंत खेळलं उचललं गेलं, रन मध्ये वाढ होईल. सिंगल डबल त्या इथे येत आहेत, मात्र मोठे फटके जे पूर्णपणे लुप्त पावलेले असताना इथे नाहीये. योगेशने स्वतः दर्शवलं की बॉल माझ्या हातातनं निसटलाय. हा खरेपणा जो क्रिकेटमध्ये आम्ही सातत्यानं शोधतो आणि त्या खेळाडूंची आम्ही तारीफ करतो, कारण क्रिकेटमध्ये खरेपणा असणं खूप गरजेचं आहे. काही मला वाटतं काल परवा एक क्लिप आपण पाहिली, NP स्पोर्ट्स जो संघ मला वाटतं आनंदवाडी चषकाला गेला आणि तिथे गणेशची विकेट जो बॉल मला वाटतं हातातनं निसटला आणि तरीही त्या विकेट किपरने अपील केली, ती विकेट मिळाली. पंचाने तिसरा अंपायरचा प्रयत्न नाही केला, तिथे ऑनफिल्ड अंपायरनं डिसिजन दिला आणि तिथे जर आपण पाहिलं तर ती विकेट दिली आणि त्यामुळे NP स्पोर्ट्सला पराभव स्वीकारावा लागला. हा खरेपणा कुठेतरी तो टेनिस क्रिकेट मधनं लुप्त पावत चाललाय ना, तो परत येणं गरजेचं आहे. कारण एक काळ असाही होता टेनिस बॉल क्रिकेटचा. या बॉल नंतर आपण त्याबद्दल बोलू, या ओव्हर नंतर बोलू. 3.3 षटकांचा खेळ, तर नंतर 30 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस अप्रतिम बॉल, दर्जेदार चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय, क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलंय. खेळाडूला माघारी जावं लागेल, फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट क्रिकेट अत्याधुनिक झालंय, क्रिकेटमध्ये पैसा आलाय, क्रिकेटचे खेळाडू गडगंज श्रीमंत हो झालेत. मात्र एक काळ असाही होता की पॅरागॉनची स्लीपर, तिला मागे रबर अडकवून क्रिकेट खेळलं जायचं. एक बॅट असायची जी संपूर्ण ग्राउंड फिरायची, म्हणजे माझी मॅच संपली की दुसऱ्याला द्यायची, दुसऱ्याची संपली की तिसऱ्याला. हा काळ गेला. एक पाण्याची टाकी भरून ठेवायची, ती दुपारनंतर संपली की पाणी बंद, मग विहिरीवर जा आणि कुठेतरी बोरिंगवर जा आणि पाणी प्या. आज बिस्लरीच्या बॉटल आहेत, आज पायामध्ये 5-5 हजाराचे शूज आहेत, आज प्रत्येकाला पर्सनल बॅट आहे. मात्र क्रिकेटच्या प्रतीची जिद्द किंवा क्रिकेटला आपल्या गावाला जिंकवण्याची जिद्द होती किंवा क्रिकेट मधला जो खरीपणा होता ना तो कुठेतरी नाहीसा झालाय, जो कमी झालाय. तो परत येणं या मागचं प्रमुख कारण आहे एवढे मोठे मोठे आयोजन करणं. कारण हे आयोजन खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळवून देण्याकरता आजकाल एक लीग फॉर्मॅट जो खूप प्रमाणात वाढलाय आणि त्यामध्ये खेळाडूंची चंगळ आहे, चांदी उरते, पैसा मिळतोय. मात्र खूप सारे खेळाडू
क्रिकेट बरोबर धोका करतात यामध्ये, ते त्यांनी करू नये म्हणून मी कालही तोच उल्लेख केला की इथे पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय, माघारी परतावं लागेल बॅटरला, विकेटचं पतन होईल खेळाडू बाद. तुम्हाला चांगला खेळ करण्याकरता तुमच्या संघ मालकानं त्याच्या घामाच्या कष्टाच्या कमाईतनं जे काही पैसे खर्च केलेत ना, त्या पैशाचं चीज होऊ द्या. तुम्ही खरं क्रिकेट खेळा. पराभव प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आज इथे जे संघ आहेत त्यातले सगळेच संघ जिंकणार नाही, मात्र जे टीम आहेत ना त्यामधले खेळाडू आहेत, तुम्ही तुमचं 100% एफर्ट द्या आणि खरं फेअर आणि चांगलं क्रिकेट खेळा. हा आपला आहे, तो आपला आहे, मॅचेस देणं हे प्रमाण खूप पाहायला मिळतं. आम्ही समालोचक असलो ना तरी मैदानाच्या चारी बाजूने आमचं लक्ष असतं, ते प्रमाण कुठेतरी झालं नाही पाहिजे. त्या गोष्टी खेळाडूंनी टाळल्या पाहिजेत. चांगलं खरं क्रिकेट खेळलं पाहिजे. हेच आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. इथे मला वाटतं गोलंदाज हॅट्रिक वर आलाय, कंटिन्यू 2 विकेट्स त्यांना 2 बॉल मध्ये मिळवल्यात. संजित पाटील चांगली गोलंदाजी केली. या 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि या 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस जर आपण पाहिलं तर 30 धावा 6 विकेट्स. मी सुरुवातीलाच म्हटलं ना की विकेट्स खूप महत्वाचे असतात 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. तुम्ही सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जेव्हा 4-5 विकेट घेता ना तेव्हा एक प्रेशर क्रिएट होतं आणि ते प्रेशर तुमच्या विजयाचं कारण ठरतं. इथे तेच पाहायला मिळते. बघा खूप चांगलं काम विश नेटवर्क सध्या करत असताना ऑन हॅट्रिक हे तुम्हाला डिस्प्ले केलं जात आहे. ग्राफिक्स खूप महत्वाचं आहे. लाईव्ह करणारे तुम्हाला खूप सारे मिळतील, मात्र त्यामध्ये डोक्याचा वापर किती होतो ते महत्वाचं आहे. तुम्ही ग्राफिक्स काय करताय, तुम्ही प्रेक्षकांना काय चांगलं देताय त्यावर तुमची गुणवत्ता ठरते. यावेळेस मात्र अपील केली गेली, मात्र हाईट फॅक्टर आहे. बॉल टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी त्या बॉलमध्ये होती हे दर्शवलं, मात्र एक सफल ओव्हर त्याची सांगता झाली. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर धाफलकावर 30 धावा आहेत. इथनं येणारे 2 षटकं शिल्लक आहेत आणि या 2 ओव्हर नंतर तुम्हाला विजयाकरता बनवायच्या जवळपास 45 रन्स. 2 ओव्हर आणि 45 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. त्या काय बनवल्या जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल हे पाहण्याआधी एक संधी आमच्या सुभाष भाऊंना. चला खूप उशीर जातोय. आणखी 2 षटकं शिल्लक आहेत आणि जवळपास मला वाटते 1 तासापेक्षा जास्त 1 तास 15 मिनिटं या मॅचला लागली आहेत. मधली 5 मिनिटं आपण समजू शकतो जी इनिंग ब्रेक मध्ये गेली, मात्र त्यापेक्षा 10 मिनिटं उशिराने ही मॅच सुरू आहे. यानंतरच्या मॅचेस ज्या आहेत त्यामध्ये वेळेचं बंधन आपण सुरुवातीपासूनच ठेवू. पहिला बॉल पडेल तेव्हा स्क्रीनवर टाइम तुम्हाला दाखवला जाईल. यावेळेस मात्र डावकरे हाताचा फलंदाज ज्यानं बॉलला हवेमध्ये उडवलंय हेमेंद्र खरत तिथे चुकी करतोय. कॅच त्याच्या हातातनं निसटलाय आणि त्यावर जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. युट्यूबच्या माध्यमातून काही कमेंट्स येत आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आमचे मनोज पाटील सर सुद्धा त्यामध्ये कमेंट करतायत. मी मगाशीच त्यांचा उल्लेख केला की तिहेरी भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली जाते. रुपेश पाटील असतील तर नंतर भूषण कुडू ज्यांनी ही कमेंट केलं त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलंय. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आणि इथे 2 आता 3 मिळतील. काही चुका होत आहेत इथे, क्षेत्ररक्षकांकडनं चुका होत आहेत आणि त्या चुकांना इथे धावा मिळत आहेत. एकंदर 4 रन्स तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. 3 कंप्लीट झाले. 4थी धाव घेताना काय इथे विकेट मिळाली आहे ते आमचे जे पंच आहेत ते चेक करतील. विरल नायर जे सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. जयप्रकाश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. 3 धावा खर्च केल्यात, 2 धावा खर्च केल्यात आणि या बॉलवर किती येतील? पहिल्या बॉलवर 2 खर्च केल्यात, या बॉलवर 3 की 4
याची पुष्टी तिथे केली जाते. तिसरे पंच चाचपणी करतायत नेमकं काय घडलंय. नॉट आउट. 4 रन तिथे कंप्लीट झाले, 4 धावा कंप्लीट झाल्यात. मला वाटतं अगदी क्लोज डिसिजन होता, मात्र बेनिफिट्स ऑफ डाऊट्स तिथे फलंदाजाला त्याचा फायदा मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑन साइडला फटका चांगला आहे, मात्र सिंगल किंवा डबल तेच मिळू शकतं आणि सिंगल डबल न मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. मात्र इथे मला वाटतं फलंदाजांचा हा मनसुबा आहे की आम्हाला रन रेट तो थोडासा सुधारित ठेवायचा आहे, तो आणखी खूप जास्त खराब नाही करायचा आहे आणि त्यामुळे सिंगल डबल खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात. 38 पर्यंत पोहोचलेत, कारण विजयामध्ये आणि पराजयामध्ये जो फरक आहे ना, जी तफावत आहे ती कमी करण्याचा प्रयत्न तुम्हाला सातत्यानं लीग मॅचेस मध्ये करावा लागतो. लीग मॅचेस मध्ये म्हणूनच मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. अगदी बॉडी लाईनचा वेध घेताना फुलर लेंथ हे अस्त्र वापरलं, फलंदाजाला शांत ठेवलं. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 38 धावा 6 विकेटच्या पतनानंतर. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 7, 7वा झटका, 7वा गडी तंबूच्या आसरेला परत. मॅच बिलकुल आपल्या बाजूने खेचण्यामध्ये यश आलंय. सध्या जरी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये रिहान सुपर किंग्स ड्रायव्हिंग सीटवर आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला शफल झाल्यानंतर चांगला स्ट्रोक मिड विकेट मधनं, जस्ट शॉट, 1 बाउन्स ओव्हर द रोफ. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. युट्यूबच्या माध्यमातून एक क्रिकेट लवर म्हणून कुणी आहेत म्हणजे ज्यांनी गुड कॅमेरा वर्क असं दिलंय युट्यूबवर. चांगलं कॅमेरा वर्क होतंय सध्या. या सगळ्या कमेंट्स खूप महत्वाच्या आहेत. वेळेच्या बाबतीत आम्ही सातत्यानं सूचित करतो. या मॅचला खूप जास्त वेळ गेलाय. यानंतरच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू अतिरिक्त 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. म्हणजे ही ओव्हर जी ओव्हर आहे, ओव्हर नंबर 6, त्यामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आत एक्स्ट्रा ठेवावा लागेल. खूप जास्त वेळ गेलाय. प्राक्तन प्लीज कोऑपरेट करा. पंचांनी जो निर्णय दिलाय त्याला मान्य करा. विनंती करतोय प्राक्तन, मॅच सुरू करा. खूप जास्त वेळ गेलाय, कारण ही मॅच पहिली इनिंग संपल्यानंतर मला वाटतं अर्धा तासापेक्षा जास्त वेळ गेला. या इनिंगला 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला आणि त्यामुळेच पंचांनी एक खेळाडू 38 सर्कलच्या आत एक्स्ट्रा ठेवण्याची सहा चेंडूचा खेळ आहे आणि त्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 33 रन्स, 33 धावसंख्येची गरज आहे आणि शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा प्राचारण केले गेले. गोलंदाज
संजित चांगली गोलंदाजी केली होती, विकेट्स मिळाले होते आणि त्या संजितला इथे आणखी विकेट जर मिळवता आल्या तर निश्चित एक ऑल आउट करून लवकर मॅच फिनिश करता येऊ शकते. चांगला बॉल अलॉंग द कार्पेट खेळला, क्षेत्ररक्षक आहे हेमेंद्र घरत. चांगली फिल्डिंग तिथे मिड ऑफ मध्ये आहे यावेळेस आणि मिड ऑफ मध्ये त्यांना बॉलला स्टॉप केलं. 1 रन यामध्ये खर्च झाले. जेवढी मोठी तफावत ठेवता येईल ना तेवढा जास्त फायदा रिहान सुपर किंग्सला मिळेल रन रेट मध्ये. या मॅच मध्ये जेवढी जास्त विजय आणि पराजयामधली तफावत आहे ती मोठी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर संजित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे एक चुकी करतोय. झेल होता हा, मात्र शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष विचलित झालं आणि लक्ष विचलित झाल्या कारणानं हा झेल त्याच्या हातामधनं सुटला. जीवनदान मिळालंय आणि त्यावर मला वाटतं एकच धाव घेतली. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे इथे नेमकी जागेवर झेल होता त्याच्या, मात्र बाउंड्री रोफ खूप जवळ एक आहे. हा जो विचार आहे डोक्यामध्ये त्यानं त्याचं लक्ष थोडंसं विचलित झालं आणि त्यामुळे हा झेल सुटला. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाजानं फलंदाजाला सांगितलं आणि विकेट मिळवली खेळाडू बाद. मयूर कुडू सध्या ऑनलाईन आहेत, या स्पर्धेला पाहत आहेत. मयूर कुडू आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवसई इथून या स्पर्धेला वॉच करतायत. वेगवेगळ्या विभागात जे अग्री बांधव आहेत ते या स्पर्धेला पाहण्याकरता ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेत. विश नेटवर्क ही स्पर्धा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतीये. अगदी चांगलं आयोजन, नियोजन, नीटनेटकेपणा आणि अगदी नियोजनबद्ध आयोजन आणि नियोजन हे परफेक्ट असलं ना की मग स्पर्धा यशस्वी होते. आणि या स्पर्धेचं आयोजन जेवढं दिमागदार आहे तेवढ्याच काटेकोरपणे या स्पर्धेचं नियोजन केलं गेलंय. चला थोडी घाई करा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले आणि 31 धावा इथे विजयाकरता गरजेचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता नंबर 10 वर कुणाल. इथे हा बॉल जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, भेदक मारा असं आपण संचितच्या गोलंदाजीला म्हणू शकतो. ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली आहे 2 ओव्हर ज्यामध्ये आतापर्यंत त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि विकेट जर पाहिलं तर 3 विकेट्स त्यानं या 2 ओव्हर मध्ये आपल्या नावावर केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला बॉल समोरच्या बाजूनं खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगली फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये होता, तिथनं डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये आला आणि हा बॉल फील्ड केला. गोलंदाज गोलंदाजी करतो ना तेव्हा एक व्हॉइस त्याच्या तोंडात येतोय, तो आपल्याला ऐकायला मिळतोय. खूप सारे गोलंदाज आहेत. काही गोलंदाज करंट व्हॉइस येतो, काही गोलंदाज शब्द उच्चारण करतात. असं असतं गोलंदाजीच्या बाबतीत. इथे करंट व्हॉइस न येता शब्दाचे उच्चारण ते आपल्याला पाहायला मिळते. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावा ज्या विजयाकरता गरजेच्या आहेत. शेवटचा बॉल आणि इथे मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. बॅटची आतल्या साईडची कडा आहे ते दर्शवलं पंचांनी. अपील होती योगेशची विकेटच्या मागणं आणि इथे मात्र विजयी होतीये टीम रिहान सुपर किंग्स बहाडोली. रिहान सुपर किंग्स बहाडोली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हे बघा तुम्हाला स्कोर कार्ड दाखवलं जात आहे. सचिन घरत 28 धावा, प्राक्तन किनी 16, योगेश पाटील पूर्वार्धामध्ये 11 आणि प्रवीण घरत. उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तरार्धामध्ये अक्षय वजे ज्यानं 15 धावा बनवल्या, सुरुवात चांगली करून दिली, मात्र त्यानंतर कोणीही चांगला तगदारून उभं राहू शकलं नाही. श्रवण वजे थोडा काळ तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि गोलंदाजीचे अनालिसिस जर आपण पाहिलं तर